सुस्वागतम, धन्यवाद। आज या दिवा शहरामध्ये, या दिवा शहरामधील जातिवली पूर्व आणि एमडी ग्रुप आयोजित श्री सत्यनारायणची महापूजा माननीय महापौर उपमहापौर मडवी बंगला यांच्या मागच्याच बाजूला या पटांगणामध्ये आज एमडी ग्रुप आयोजित श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या आयोजनाच्या निमित्तानं आम्हा 2 बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। मी बुवा स्वतः गणेश मनोहर सामने, गाव किरवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुखवस्तीसाठी राहणार मुंबई, आंध्र। माझ्या गुरुदत्त प्राथमिक भजन मंडळाच्या वतीने एमडी ग्रुप या ग्रुपमधील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो। जवळजवळ 10वं वर्ष हे अविरत सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। अनेक नामवंत भजनी बुवांच्या या ठिकाणी जवळबाऱ्या झालेले। प्रथमतः या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सर्वेसर्वा रवी मोरे साहेब यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याप्रमाणे पक्वाद वादक आणि जीवाचा जिवलग म्हणतात ना की दोस्तीचा दुनियेचा राजा माणूस सन्माननीय आनंद सावंत मौली यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळात वेळ काढून आमची गुरुमाऊली या ठिकाणी भालचंद्र किरुस्कर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय। हिंमत होत नाही भजन करायची, कारण भजन सम्राटांमध्ये ज्यांची गणती होते असे नामवंत भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित माझ्या गुरुस्थानी आहेत। भालचंद्र किरुस्कर माऊली यांचे मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे विनोदाचे बादशाह म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे आणि जवळजवळ 8 ते 10,000 बाऱ्यांचा पल्ला पार केलेले बुवा म्हणजे माझ्या गुरु माऊली या ठिकाणी प्रकाशजी पारकर बुवा उपस्थित आहेत। तुमच्या चरणाची नतमस्तक होतोय।
तुमचे आशीर्वाद घेतोय। त्याचप्रमाणे माझे परममित्र आणि दुनियेतला राजा माणूस विनोदाची बादशाह श्रीकांत शिरसाट बुवा, तुमचे देखील चरणाची नतमस्तक होते, तुमचे आशीर्वाद घेतोय। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माझे परममित्र सन्माननीय बुवा मंगेशजी खाडी यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय, त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे या मंडळातील अध्यक्ष सन्मान्य रवी मोरे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्मान्य रामचंद्र परब माऊली, त्याचप्रमाणे सन्मान्य कृष्णा राहुल माऊली, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळू कांडरकर माऊली, त्याचप्रमाणे दीपक तांबे माऊली, त्याचप्रमाणे उमेश भोगले माऊली यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय वैभव जाधव बुवा, त्याचप्रमाणे प्रशांत अनुभवने माऊली, त्याचप्रमाणे दानवी जाधव पंकज वादक, त्याचप्रमाणे वेदांत अनुभवने, त्याचप्रमाणे सुशांत अनुभवने बुवा या सर्वांची माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे दिवा म्हणल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आहे आणि या हरिभजनाच्या पंढरीमध्ये कोणाचा तरी कोणावरती वरच असावा लागतो आणि तो कायम पाठीशी असला पाहिजे। म्हणजे सर्व माननीय उपमहापौर ठाणे सन्माननीय माननीय श्री रमाकांत मडवी साहेब एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण खरोखरच त्यांचा आशीर्वाद हे कायम या सर्व ग्रुपच्या पाठीमागे आहेत आणि या दिवावासियांच्या पाठीमागे आहेत। सन्माननीय माननीय श्री उपमहापौर ठाणे श्री रमाकांतजी मडवी साहेब यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे मार्गदर्शक माननीय श्री प्रदीप शेठ मडवी साहेब यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। या ठिकाणी दिवा म्हणल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आहे, बरोबर हे नामवंत भजनी कलावंत आहेत, सर्वांची नावं माहिती नाही, परंतु माझे गुरुमाऊली आणि गुरुबंधू सन्माननीय संतोषजी शिंदकर बुवा यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्मान्य जनार्दनजी पेडणेकर बुवा त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे सन्मान्य प्रथमेश हरी बुवा, त्याचप्रमाणे सन्मान्य राजाराम परब बुवा यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी दिव्यामध्ये अनेक भजनं केलेली आहेत आणि नवरबारे केलेले आहेत। माझे परममित्र आणि गोडगाड्याचे बुवा विनोदाची बादशाह सन्माननीय आज प्रतिस्पर्धी उदय पालकर बुवा या ठिकाणी या पक्षावर उपस्थित आहेत, त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्यांना पक्वाचा करतात संकेत पवार आणि तबल्यावरच्या भावेश लाड आणि त्यांची कोरस मंडळी आम्हाला पक्वाचा करतायत, सन्माननीय पक्वाज विशारद प्रणवजी धुरी आणि तबल्यावरचे ओंकार मॅडम आणि आमची कोरस मंडळी सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतोय। या भजन रचनांमध्ये बघा अनेक नामवंत भजनी कलावंत असतील, दशावतार कलावंत असतील, पक्वाज वादक असतील, त्याचप्रमाणे नाच मंडळावाले कलावंत असतील, शक्ती तुल्यावाले कलावंत असतील, वारकरी संप्रदाय भजनी बुवा असतील, किंवा सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे शाखा प्रमुख सन्मान्य प्रशांत अनुभवने यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। श्रीगणपती गजाननाचे नतमस्तक करू, विद्येची देवता गणपती मातेच्या विनम्र वादन करू, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना करू, आई भवानीचे दिवसमुळे मी तुमचे सम्राट आनंदी माझ्या ठाके आनंदाला अर्पण करू, तुम्हाला जमलेल्या सर्व भजनांच्या आमच्या आकाश स्तंभ आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सह्याद्री पर्वताचा धन्यवाद। काय सत्कार हे झालेच पाहिजे।
भक्ती म्हणजेच देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. आणि ही आज अविरत 10 वर्ष या ठिकाणी एमडी ग्रुप पार पाडतंय आणि त्याबद्दल खरोखर मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्यांनी एमडी ग्रुपचं आपण स्वागत करूया. कारण आल्या किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, संपणार नाही आणि संपू देणार नाही या एमडी ग्रुपचा दरारा, या एमडी ग्रुपचा दरारा, या एमडी ग्रुपचा दरारा. कारण दिवा म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आणि या पंढरीमध्ये भजन करताना बराच विचार करून भजन करावं लागतं. आणि खरोखर बुवा काय आहे, शून्य ब्रह्मांडामध्ये प्रथम जर उत्पत्ती कोणाची असेल तर ओंकाराची उत्पत्ती आहे. आणि या ओंकारापासून 3 अक्षरांची उत्पत्ती, आकार ओकार मकार. आणि आकार ओकार मकारापासून 16 कलांची निर्मिती आहे. आणि 16 कला ह्या तुमच्या आणि आमच्या मध्येच आहेत. 5 मानेपासून वरती, 5 मानेपासून खालती, 5 पंचमहाभूत, 16 मन. इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून देवदेवतांचं मूळ बीज ओंकार आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचं मूळ बीज ओंकार आहे. म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून ओंकारातून करायची आहे. खरोखरच स्वार्थ जाण्याशिवाय परमार्थ कळत नाही आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही, ही वास्तविकता आहे. म्हणून आज अविरत हा कार्यक्रम चालू आहे. काय बोलावं, कसं बोलावं हा विचार सध्या मला पडलेला आहे. कारण बाजूला मान्यवर भजन सम्राट बुवा प्रकाशजी पारकर आहेत, श्रीकांतजी शिरसाट आहेत, आतमध्ये आमचे मान्यवर आणि माझे गुरुमाऊली केळुसकर बुवा बसलेले आहेत, रागांचे बादशाह आहेत. पण खरोखर संस्कृती कशी जपावी ह्याचं नितांत उदाहरण या धावत्या मुंबई मायावी नगरीमध्ये संस्कृती कशी जपावी इथे आल्याच्या नंतर या एमडी ग्रुपने दाखवून दिलं. त्याचं कारण एक आहे, पैसा सगळ्यांकडे आहे की नाही. गावच्या ठिकाणी आज जर आपण कोणताही कार्यक्रम ठेवला तर पारकर साहेब आपण बुवा जेवायला वाढतो ते पंगतीमध्ये वाढतोय की नाही. तिथे जेवणारे एका जागेवर बसलेले असतात आणि वाढणारे वाढत जायत असतात, बरोबर की नाही. ही आमची संस्कृती आहे की नाही. पण इथं आल्याच्या नंतर तीच संस्कृती आज पाहायला भेटली की टेरेसवरती सगळे लाईनीमध्ये जेवायला बसले आणि वाढणारे वाढत होते. म्हणजे आपली मराठी संस्कृती एमडी ग्रुप आजही विसरला नाही. म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण परिस्थिती अशी आहे, 4 पैसे काय आमच्याकडे आले, आम्ही सावकार झाला, आम्ही भुपे पद्धत आणला होय की नाही. होय, जेवणारे एका जागेवर आणि वाढपी वाढतात. त्या भुपे पद्धतीत वाढपी एका जागेवर आणि जेवणारे भीक मागायसारखा काडी घेऊन फिरतात. वाढ 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 वाढ, गुलाबजामुन एक दे. ऐकलं पारकर, ही परिस्थिती आहे. आता ते बसलं म्हणून मला लय सांभाळावं लागतं असं दे. पण काय नाही, मजा 100% येणार. कारण ह्यो दिसता तसं नाही. आता कळा, भजन हे भजन रूपी सेवा माझ्याकडे दिलेली आहे. म्हणून परमेश्वराचं प्रथमतः नामस्मरण करूया आणि भक्ती ही इथून सुरुवात करूया. पेटीचा आवाज सोडतो मी जरा. बस बस. थोडासा मूळ बीज ओंकार घ्या तुम्ही जाणून. मूळ बीज ओंकार घ्या तुम्ही जाणून. अकार उकार मकार त्यापासून
अकार उकार मकार त्यापासून सोळा कला त्या तीन अक्षरातून सोळा कला त्या तीन अक्षरातून तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद फक्त दोन्ही बुवांना ते 100% मनोरंजन आणि भजन तेवढेच तोडीनं करण्याचा प्रयत्न करणार. कारण भजनच आहे की परमेश्वराजवळ जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे भक्ती. आणि भक्ती याची जर प्रचिती जर पाहायची असेल तर ज्यानं अख्खी लंका जाळली, ज्या एका शेपटीने अख्खी लंका जाळत निघाला, पण सगळी लंका जाळलेली असताना सुद्धा एका झोपडीवर येऊन 4 वेळा ती शेपटी आपटली, परंतु त्या झोपडीने पेट नाही घेतली. बघा, हनुमंतराय विचारात पडले की ज्या एका शेपटीने अख्खी लंका जाळली, परंतु एका झोपडीवर 4 वेळा शेपटी टाकलेली असताना सुद्धा त्या झोपडीने पेट घेतलेला आहे का, म्हणून वाकून पाहिलं आतमध्ये. त्यावेळेला काय झालं की विभीषण काय करत होता, राम नामाचा जप करत होता. म्हणजे एका नामाच्या जपामध्ये ताकद किती आहे याचं समस्त उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून आज
नवविध भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती श्रेष्ठ आहे, नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. सगळ्या गोष्टींचा अतिरेक झाला तर विष बनतं, पण नामाचा अतिरेक झाला तर विष बनत नाही. ही वास्तविकता आणि ती स्वीकारली पाहिजे. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि खरोखरच परमेश्वराची मी प्रार्थना करतो की तुम्हाला या धंद्यामध्ये तुमच्या बरकत प्राप्त होऊ देत आणि यश प्राप्ती मिळू देत. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या उदय पारकर माऊलींच्या मिसेस या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आज काय बोललो भावात मनावर घेऊ नका, तो पण नका बोलतो. काही संगतीला बरा रे, घरनी संघ वाकडा तर खायची आकडा बरोबर की नाही. अगोदर बोललेला बरा, बहीण आहे माझी, काळजी करायचं काम नाही. पण जर जास्त काय बोललं तर बहीण माझी आलेली आहे. 1500 सरकारनं दिला ना, पण ते तेवढ्या पुरतं नाही. तू खंबीरच, मला माहिती आहे, काळजी करू नको. पण बाहेर माणूसा राग रुसवा काही नाही, बारी हसत खेळत होणार. पण मनोरंजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण आज अख्खा कोकण या ठिकाणी अवतरलेलं आहे की नाही. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची ही पवित्र भूमी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्याला वसा दिलाय ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज भजन पूजन कीर्तन करतोय. म्हणून एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजेत. कारण जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. तर हातात तलवार घेऊन आमचा शिवबा त्याला लढला होता. आमचा शिवबा त्याला लढला होता. आमचा शिवबा त्याला लढला होता. जय भवानी, जय भवानी, हर हर. आता खरी मजा, कारण वागच लावला नाही येत सर. बघ फाडता कोण कोणाकोच माहिती नाही. दोघांनी हात फक्त वर केलेले होते, अजून स्पर्श कोणाक झालेलो नाही. असा देत मजा येत तरी काळजी नाही. भजन त्या भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. पुढे जाऊया. पक्वाचा थोडीशी चाटी द्या ना. मॉनिटरला गेम द्या ना थोडं. बायला थोडा बेस दे. काय तबलाची पण थोडीशी लेवल द्या सुरुवातीला. सुंदर साऊंड लागलेलं आहे, मनपूर्वक आभार मानतो.
Thank you.
Thank you.